तर आपल्याकडे एक अशी स्किल आहे जो आपल्याला पैसे जे असतील ना तर ते मिळवून देऊ शकतो. पण ऍक्च्युअल मध्ये जर आपण बघायला गेलो तर आपण आता सध्या या स्टेजला स्टक झालेलो आहोत. आपल्याला पैसे जे काय असतील ना तर ते मिळत नाही आहेत. कारण त्याचे 3 मेजर कारण असू शकतात. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपल्याकडे स्किल आहे, पण ती स्किल विकायची कुठे, कशी हे आपल्याला माहितीच नाहीये. त्यामुळे आपल्याकडे क्लायंट्सच नाही आहेत. दुसरा म्हणजे एकतर आपण कधी सुरू नाही केलेलं किंवा या फील्डमध्ये आपण नवीन आहोत, तर त्यामुळे आपल्याकडे कॉन्फिडन्स जो असेल ना तर तो नाही आहे. आणि तिसरा जो काही प्रॉब्लेम असेल तो म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रॉपर गायडन्स जो असेल ना तर तो नाही आहे. म्हणजे कशा पद्धतीने डिझाईन्स बनवतो, मग ते पोर्टफोलिओ कसा शेअर करतो, पॅकेजेस जे असतील तर ते क्लायंटला कशा पद्धतीने द्यायचे असतात, तर या भरपूर गोष्टीचं नॉलेज जे काय असेल ना तर ते कमी असतं. तर त्यामुळे आपण आपली जी काही स्किल आहे ग्राफिक डिझायनिंगची तर त्याला आपण इन्कम मध्ये जे आहेत ना तर ते कन्वर्ट करू शकत नाही आहे. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज बघायला मिळतील. वर्क फ्रॉम होम आयडियाज, डिजिटल स्किल्स रिलेटेड भरपूर तुम्हाला ऑप्शन्स बघायला मिळतील. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते ना तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट रोड मॅप सांगणार आहे. हे जे मी सगळे इथे लिहिलंय ना तर हा कंप्लीट रोड मॅप आहे. अगदी बेसिक पासून तुम्हाला सुरुवातीला, मी असं तुम्हाला म्हणत नाहीये की तुम्हाला 50,000 मिळतील, लाख रुपये मिळतील, 2 लाख रुपये मिळतील. कुठलेही तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावरती चढवणं ना तर याच्यातला काहीच भाग नाही. फक्त आणि फक्त प्रॅक्टिकली ज्या गोष्टी पॉसिबल आहेत तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते. कंप्लीट रोड मॅप शेअर करणार आहे की काम कुठे मिळतं, कसं मिळतं आणि क्लायंट्स जे असतील तर ते आपल्याला कशा पद्धतीने शोधायचे आहेत. मी माझ्या एक्सपिरियन्स वरून सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे स्किल आहे पण आपल्याकडे पैसे नाही. त्याचे 3 मेजर रिझन्स जे काही होते तर ते मी तुमच्या सोबत जे असतील ना तर ते शेअर केलेले आहेत. तर ट्रुथ असं आहे की आपलं पहिलं अर्निंग जे काही आहे ना तर ते आपल्याला स्किल्समुळे मिळत नाही. मिळतं, स्किल्स तुमचे असतील तर मिळतं, पण स्किल्स सोबत ऍक्शन, कृती जी असेल ना तर ते आपल्याला घ्यायला हवी. कृती म्हणजे काय ऍक्च्युअल मध्ये, की आता स्किल तर माझ्याकडे आहे पण मी ऍक्शन पुढचे घेत नाहीये, मी लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, लोकांपर्यंत माझं काम जे असेल तर ते मी पोहोचवत नाहीये. ठीक आहे, म्हणजे मी विजिबल नाहीये, लोकांना माहितीच नाहीये. माझ्या जवळपास माझ्या व्हॉट्सअपच्या कॉन्टॅक्ट मधल्या पण लोकांना माहिती नाहीये की मी काय काम करते, म्हणजे मी ग्राफिक्सचं काम करते. त्यामुळे आपल्याला सगळ्यात फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आता आपल्याला स्किल्स आहेत पण आपल्याला ऍक्शन्स ज्या असतील ना तर त्या घ्यायच्यात. तर डिटेल ऍक्शन्स कशा पद्धतीने घ्यायच्या या मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक रिमाइंडर देते की आपल्या या व्हिडिओमध्ये आपण एक कॉन्टेस्ट घेतोय, ज्याचं उत्तर जे आहे किंवा जे मी तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये मेसेज करायचं आहे. आणि कॉमेंट बॉक्समध्ये जे काही मेसेजेस येतात ना तर त्यातला एक लकी विनर जो असणार आहे ना तर त्याच्यासाठी आपण ऍडव्हान्स कॅनवा प्लस एआय, जो की आता 21 एप्रिलला चालू होणार आहे, तो लाईव्ह बॅच असणार आहे. तर तो कोर्स अगदीच आपण फ्री देणार आहे. लाईव्ह मध्ये रिझल्ट जे काही असतील ना तर ते मी अनाउन्स करणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. एक कॉन्टेस्ट जे असेल तर ते आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे, तर आता प्लॅन काय आहे, आपली स्किल जी आहे तर त्याला इन्कम मध्ये जनरेट करण्याचा प्लॅन जो असेल ना तर तो काय आहे. तर सगळ्यात पहिलं चूज वन स्किल. ठीक आहे, आता जस्ट आपण टार्गेट करतोय तर ती एकच स्किल टार्गेट करतोय, ग्राफिक्स करतोय किंवा मग जर तुम्ही व्हिडिओ एडिटर असाल, तुम्हाला छान पद्धतीने रील्स बनवता येतात, कारण सध्या रील्स पण खूप इन डिमांड आहे. ठीक आहे, एकतर तुम्ही ग्राफिक्स आहात तर तुम्ही सोशल मीडिया पोस्ट बनवा, तुम्ही थंबनेल्स बनवा, तुम्ही इन्व्हिटेशन कार्ड्स जे असतील तर ते बनवा, किंवा मग जर तुम्ही रील एडिटर असाल तर मग तुम्ही रील्स जे असतील ना तर ते एडिट करा. तर सगळ्यात पहिला अगदीच मी हे पण करते किंवा मी ते पण करते असं करू नका. एकच कोणता तरी निश जो असेल ना तर तो तुम्ही तिकडे सुरुवातीला चूज करा. तुमचा एकदा निश चूज झाला की सेकंड ऑप्शन म्हणजे सॅम्पल डिझाईन्स जे काही असतील ना तर ते रेडी करा. म्हणजे समजा जर तुम्ही ऍज अ ग्राफिक डिझायनर काम करताय, ठीक आहे, ज्यावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगताय की मी ग्राफिक डिझायनर आहे, तर समोरची व्यक्ती कदाचित तुम्हाला विचारू शकते की तुमच्या आतापर्यंत बनवलेले जे काही डिझाईन्स असतील ना तर ते आमच्यासोबत शेअर करा. तर हे जे काही तुमचे सॅम्पल डिझाईन्स असतील ना तर ते अगदी आणि अगदी बेस्ट आणि प्रोफेशनल क्वालिटीचेच असले पाहिजे. त्यामुळे ऍटलीस्ट एक पोर्टफोलिओ स्वतःसाठी जो असेल ना तर तो तुम्ही रेडी करा, सो दॅट समोरची व्यक्ती ज्यावेळी तुमच्याकडे तुमचं काम विचारेल, काम मागेल, तर तुम्हाला तो जो पोर्टफोलिओ असेल ना तर तो देता आलं पाहिजे. सोबतच तुमचे जे काही सॅम्पल वर्क असेल ना तर ते तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती पोस्ट करा. फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब, 3 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तर तुम्हाला 100% कंपल्सरी वापरायचेच आहेत.
तुमचे पोस्ट किंवा मग ते पोस्ट तुम्ही कसे बनवले, ठीक आहे. तर या बिहाइंड द सीन्स वाल्या ज्या काही गोष्टी असतील ना, तर त्या तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती पोस्ट करायचंय. कन्सिस्टंटली पोस्ट करायचं. असं नाही की लास्ट मंथ मध्ये केलं होतं मग पुढच्या महिन्यामध्ये मला वेळ मिळेल, तसं नाही. तर तुम्हाला कन्सिस्टंटली आता करिअर जर करायचं असेल, पैसे जर मिळवायचे असतील, तर सिरियसली काही गोष्टी ज्या असतील ना, तर त्या आपल्याला घ्यायला हव्या. त्यामुळे कन्सिस्टंटली तुम्हाला काम जे असेल तर ते तुमचं पोस्ट जे असेल ना, तर ते करायचं आहे. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 3 जो आहे तर तो आहे फ्री वर्क. ठीक आहे. आता बघा भरपूर असे तुमच्या जवळपास लोकलमध्ये वगैरे भरपूर असे शॉप्स असतील, भरपूर असे व्यावसायिक असतील, ज्यांचं काम तुम्ही फ्रीमध्ये करून देऊ शकता किंवा तुमच्या रिलेटिव्ह मध्ये बघा कोणाचा काहीतरी व्यवसाय असेल, तर त्यांचं काम तुम्ही फ्रीमध्ये करून द्या आणि ते जे डिझाईन्स तुम्ही बनवताय ना, तर ते तुम्ही तुमच्या टेस्टिमोनियल्सला जे असतील ना, तर ते ऍड करा. यामुळे काय होतंय की तुम्हाला एक एक्सपिरियन्स कळतो. ज्यावेळी तुम्ही फ्रीमध्ये एखाद्याला काम करून देताय तुमच्या रिलेटिव्ह मध्ये किंवा तुमच्या नियर डिअर वन्स मध्ये, तर त्यावेळी मग ते लोक काहीतरी सजेशन सांगतील की हे असं कर किंवा ते तसं कर किंवा मला हे असं हवंय तसं हवंय. तर त्यावेळेला तुमचा जो काही एक्सपिरियन्स असेल ना, तर तो गॅदर होतोय. सोबतच कॉन्फिडन्स जो असेल ना, तर तो पण गॅदर होतोय. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये क्लायंट सोबत कसं डील करायचं, तर याची जी प्रॅक्टिस असते ना, ठीक आहे, रंगीत तालीम ज्याला आपण बोलतो ना, तर ती तुमची जी असेल ना, तर ती फ्रीच्या वर्कमध्ये जी असेल ना, तर ती होऊन जाते. त्यामुळे आता तुमच्याकडे काम नाही आहे ना, तर तुमच्या नियर आणि डिअर वन साठी तुम्ही फ्री वर्क जे असेल, ठीक आहे, फ्री मधले डिझाईन्स जे असतील तर ते बनवून देऊ शकताय. बरं आता तुमचे असे पण कोण लोक तुमच्या ओळखीचे नाही आहेत की ज्यांना तुम्ही फ्री वर्क देऊ शकताय, तर मग तुम्ही काय करा, सिम्पली Instagram ओपन करा. ठीक आहे, Instagram ओपन करा. Instagram वरती जाऊन तुम्ही एखादं सलून ओपन करा. ठीक आहे. तर त्या सलूनची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असते. त्या सलूनचे जे काही ऑफर्स वगैरे असतील तर ते तिकडे पोस्ट केलेले असतात त्यांनी ऑलरेडी. ठीक आहे. तर एखादा असं सॅम्पलचं सलून तुम्ही घ्या आणि रॅन्डमली कोणत्याही सलूनसाठी, कोणत्याही इंटेरियर डिझायनरसाठी डिझाईन जे काय असेल तर ती तुम्ही बनवा आणि त्यांना सिम्पली Instagramच्या माध्यमातून असेल किंवा मग WhatsAppच्या माध्यमातून असेल तर ती पाठवा की आम्ही अशा अशा प्रकारे तुमच्यासाठी एक डिझाईन जी असेल ना तर ती रेडी केलेली आहे. जर आता सध्याकडे तुमच्याकडे काम नसेल ना, तर ऍटलीस्ट मी काय तुम्हाला सांगते, एक लक्ष देऊ नये का, जर तुम्ही निश ठरवताय, जर तुम्ही ग्राफिक डिझायनर म्हणून काम करणार आहात ना, तर तुम्ही कोणासाठी डिझाईन्स करणार आहात. ठीक आहे. तर तो जो निश असतो तो सुरुवातीचा निश एकच पकडा. जसं की तुम्ही सलोनसाठी बनवणार आहात, थोडंसं बेनिफिशियल राहतं का ते मी तुम्हाला सांगते. ज्यावेळी तुम्ही फ्रीचे फोटोज किंवा फ्रीचे काही पोस्ट देताय ना, तर त्यावेळेला जस्ट काय करायचं, कॉपी पेस्ट. ठीक आहे. म्हणजे सेमच डिझाईन, फक्त लोगो बदलेल आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स बदलतील. बाकी जे काही कंटेंट असेल ना, कारण सलूनचे तर ऑलमोस्ट सगळे सेम असतात, तर मधल्या जो काही कॉन्टेंटचे डिटेल्स असतील ना, तर ते सेम राहतील. तुमचं काम जे असेल ना, तर ते सोपं होईल. तर मी तुम्हाला शॉर्टकट्स भरपूर सांगत असते, कारण मी प्रॅक्टिकली मला स्वतःला भरपूर शॉर्टकट्स जे असतील, ठीक आहे, किंवा मग स्मार्ट मेथड्स जे असतील ना, तर त्या वापराव्या लागतात टाइमच्या कमतरतेमुळे. त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकट्स जे असतील ना, तर ते आवर्जून सांगते. त्याच्यानंतर लो प्राइसिंग सुरुवातीला ठेवा. भरपूर लोक तुम्हाला सांगतील की तुमचं स्टँडर्ड कमी करू नका, तुमचं व्हॅल्यू कमी करू नका, पण तसं अजिबात ऐकू नका. तुम्ही इनिशियल स्टेजला जर एखादी व्यक्ती, ठीक आहे, एखादी प्रोफेशनल डिझायनर जी असेल, सेम डिझाईन जर समजा 500 रुपीजला देते ना, तर नक्कीच तुम्ही 200-300 ला सेम डिझाईन जी असेल ना, तर ती द्या. काय होतंय की तुम्हाला एक्सपिरियन्स येतो की ऍक्च्युअल मध्ये काम कसं असतं, कॉन्फिडन्स जो असेल ना, तर तो बिल्ड होतोय. तर सुरुवातीला तुमचा जो काही टार्गेट असेल ना, तर तो फक्त आणि फक्त तुमच्या पहिल्या अर्निंग वरती ठेवा. पैसे 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 असं करू नका. सुरुवातीचा टार्गेट जो असेल ना, तर तो पहिला अर्निंग. ठीक आहे. अजूनपर्यंत तुमचं अर्निंग झालंय का, तर ते मला कॉमेंट करून जे असेल ना, तर ते नक्कीच सांगा. पण तुमचं पहिलं अर्निंग, मग ते ₹100 असेल, ₹200 असेल, कारण मी आता लाखात पैसे कमवतेय, अकॅडमी असेल, एजन्सीच्या माध्यमातून. पण माझी सुरुवात जी होती ना, तर ती सुद्धा मी इनिशियल स्टेजला ₹100 ला 3 पोस्ट दिलेत मी. ₹100 मध्ये 3 पोस्ट, आणि त्यामध्ये सुद्धा क्लायंट मला इतके करेक्शन सांगायचे ना, की असं नको, तसं करा, तसं नको, असं करा. आणि त्यावेळेला मला टूलची सुद्धा जी काही बेसिक इन्फॉर्मेशन होती ना, तर ती सुद्धा व्यवस्थित माहिती नव्हती. त्यामुळे मी खूप गोंधळायचे आणि मग भरपूर भरपूर स्ट्रगल करून मी आता इथपर्यंत आलेले आहे. कारण मी माझं जे काही काम होतं, तर ते कन्सिस्टंटली चालू ठेवलं आणि चुका केल्या, पण त्यातून मी शिकलीये. ठीक आहे. त्यामुळे मी आज इथपर्यंत आहे आणि तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सच्या माध्यमातून जे काही माझे मिस्टेक्स होते त्याच्या माध्यमातून मी शिकवतेय, गाईड करते. त्यामुळे बेस्ट आहे की तुम्ही सुरुवातीलाच पैसे 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 म्हणू नका. सुरुवातीला तुमचे इन्कम चालू करा. ठीक आहे. म्हणजे तुमचं बँक बॅलन्स जो असेल ना, तर तो एकदा की भरायला चालू करा. ऑटोमॅटिकली तुमचा एक्सपिरियन्स वाढेल, तुमचं कॉन्फिडन्स वाढेल, तुमचं काम देखील वाढेल. मग तुम्ही हळूहळू तुमची जी काही प्राइसिंग असेल ना, तर ती वाढवू शकता. कारण बघा, सध्या मार्केटमध्ये भरपूर कॉम्पिटिटर्स आहेत. तुम्ही नाही दिलत ना ₹200, तर दुसरा एखादा न्यू बिगिनर जो असेल ना, न्यू कमर जो असेल ना, तर तो देईल ₹200 करून. त्यामुळे
ते काम सोडू नका. एकदा की त्या व्यक्तीला तुमचं काम आवडलं, की हळू ते ग्राफिक्सचं काम देतील तुम्हाला. मग सोशल मीडिया अकाउंट हँडलिंगचं देतील. मग रील एडिटिंगचं देतील. भरपूर कामं तुम्हाला मिळतील. तुम्हाला जे येतात ते तुम्ही स्वतः करा. तुम्हाला समजा रील एडिट नाही करता येत आहे, तर तुम्ही एखादा फ्रीलान्स रील एडिटर ठेवा. त्याच्याकडे तुम्ही तुमचं जे काही काम असेल तर ते देऊन त्याच्याकडून ते करून घेणार. तर ते सुद्धा मी डिटेलमध्ये भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत, तर ते सुद्धा मी इन डिटेल तुमच्यासोबत जे असेल ना तर ते शेअर करणार आहे. ओके. तर सगळ्यात फर्स्ट ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे म्हणजे तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे असतील ना तर ते सेटअप करा. सेकंड ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे म्हणजे व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट जे असतील ना तर ते गॅदर करायला चालू करा. म्हणजे Instagram वरती म्हणा किंवा Google मॅप्स वरती म्हणा, भरपूर तुम्हाला व्हॉट्सअपचा डेटा मिळतो. व्यवसायकांच्या व्हॉट्सअपचा डेटा मिळतो. म्हणजे जर तुम्ही Google मॅप्स वरती सलून्स नियर मी किंवा सलून्स इन मुंबई, सलून्स इन पुणे असं जर तुम्ही सर्च केलं ना तर सलून्स विथ त्यांचे व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मिळतात. तर ते नंबर्स तुम्ही डेली तुमच्या कॉन्टॅक्टला सेव्ह करून ठेवा. आणि दिवसाला जास्त करू नका, कारण सध्या WhatsAppचे पण भरपूर पॉलिसीज चेंज झालेत. ॲटलीस्ट 50, ठीक आहे, 50 म्हणजे आता एक 5-10 लोकांना मेसेज करा, की अशी आम्ही डिझाईन्स बनवतो, ठीक आहे, अशा आमच्या ऑफर्स आहेत. एक 5-10 नवीन लोकांना करा, थोडासा गॅप घ्या, पुन्हा थोड्या वेळाने आणि एक 5-10 लोकांना करा. असे करून तुम्ही दिवसामध्ये 50 भर WhatsApp ॲक्टिव्हिटीज जे असतील, तुमचं काम जे असेल, एखादं स्वतःचा पोस्टर बनवा. एक तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात ना, तर त्याचा स्वतःचा पोस्टर बनवा. तर हे तुम्ही करा. आता एकदाच मेसेज शूट केला की काम झालं का? नाही. तर फॉलो अप खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता बघा अक्षय तृतीया येतेय, ठीक आहे. तर आता तुमच्याकडे ऑलरेडी प्लॅन्स पाहिजे. तुमचा एक कंटेंटचा कॅलेंडर बनवा, की तुम्ही कधी-कधी काय-काय पोस्ट करणार आहात, तुमचे ऑफर्स कोणते-कोणते असणार आहेत. समजा आता अक्षय तृतीयाचे ऑफर्स आहेत, तर एक 15-20 किंवा त्याच्याही पेक्षा आधी मला मग मेसेजेस चालू करायचे आहेत, की अक्षय तृतीया दिवशी माझी ही ऑफर आहे, हा डिस्काउंट आहे, तुम्ही घ्या आमच्याकडून, ठीक आहे. अक्षय तृतीया आहे आणि त्याच दिवशी मी मेसेज करेन का? त्याच दिवशी मी मार्केटिंग करेन का? नाही. दिवाळी येते. 1 महिना 2 महिने आधी तुमच्याकडे प्लॅन्स पाहिजे, की दिवाळीची काय ऑफर आपण देणार आहोत. आणि मग मार्केटिंग जी काय असेल तुमच्या ऑफर्सची, तुमच्या पॅकेजेसची, तर ती तुम्हाला 1 महिना आधी करायची आहे. ऑर्गॅनिक तुमचं मार्केटिंग असेल किंवा मग तुम्ही डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट जी काही असेल ना, तर ती करताय. आता इनिशियल स्टेजला तुम्ही ऑर्गॅनिक ग्रोथ प्लस जर तुम्हाला फास्टमध्ये ग्रो करायचं असेल तर डिजिटल ॲड्स जे काही असतील, ठीक आहे. ज्याला आपण बोलतो की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती आपण ॲड्स लावतो, ठीक आहे. बजेट लावून ॲड्स लावतो, तर ते देखील तुम्ही करू शकताय. तुम्हाला इनिशियल स्टेजला माहिती नसेल तर तुम्ही एक सोशल मीडिया एजन्सीच्या माध्यमातून ॲड्स जे असतील तुमच्या पेजवरती तर त्या लावून जे असेल तर ते घेऊ शकताय. आता इथे व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी तुम्हाला 100% करायची आहे, सो दॅट तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचताय. तर मी तुम्हाला थोडक्यात 1-2 मिनिटात माझी जी काही स्टोरी असेल ना तर ती सांगते. तर मला सुरुवातीला कॅनवा एक टूल आहे हे मला माहित नव्हतं. माझ्या एका फ्रेंड कडून मला कळालं. तर मी माझ्या स्वतःच्या व्यवसायासाठी कॅनवा जो टूल आहे ना ॲडव्हर्टाइजमेंटसाठी मी वापरत होते. मग हळूहळू माझ्या लक्षात आलं की एकतर मला घरातूनच काम करायचं, मला बाहेर जायला पॉसिबल होत नव्हतं. माझ्याकडे मोबाईल होता जो की अगदी बेसिक त्याच्यामध्ये जे काही फीचर्स असतील तर ते होता. तर मग मी विचार केला की आता आपण करूयात की आपण इतरांच्या व्यवसायासाठी सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंटचे पोस्टर्स बनवूया. कारण थोडंसं क्रिएटिव्ह माइंडसेट होता. कलर्सचं वगैरे नॉलेज थोडं फार होतं, खूप नव्हतं. मग मी हळूहळू काय केलं, डिझाईन्स जे असतील ना सॅम्पल डिझाईन्स बनवायला म्हणजे प्रॅक्टिस पण चालू केली. पण फक्त प्रॅक्टिस केली का नाही, स्किल माझ्याकडे मला वाटतं 50-70% होती. मला फारसे फीचर्स पण माहिती नव्हते. पण मी त्यासोबतच काय केलं, व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी चालू केली. मी भरपूर व्हॉट्सअप नंबर्स गॅदर केले. न्यूजपेपर्स असतील, डिजिटल प्लॅटफॉर्म्स असतील, भरपूर व्हॉट्सअप नंबर व्यावसायिकांचे गॅदर केले आणि डेली मी त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेजेस जे असतील ना तर ते शूट करायचे, की मी एक ग्राफिक डिझायनर आहे, अशा पद्धतीचे पोस्ट बनवते. मग मी त्यांना एखाद दुसरा फ्री वाला पोस्टर जो असेल ना त्यांच्या स्वतःच्या बिझनेससाठी तर तो देखील मी पाठवायचे. मग फक्त एकच मेसेज करायचा का नाही, तर ते नंबर सेव्ह करून ठेवायचे आणि एक 10-15 दिवस झाले की पुन्हा त्यांना व्हॉट्सअप करायचं. कोणालाही कॉल करायचं नाही, कोणालाही कुठेही फिजिकली व्हिजिट करायची नाही. फक्त आणि फक्त व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मी जे काही माझी एजन्सी जी असेल ना तर ती उभी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा सेम प्रोसेस जी असेल ना तर ती फॉलो करा. 100% तुमची जी काही ग्रोथ असेल ना तर ती होईल. फक्त तुम्ही पेशन्स ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा. पेशन्स, कन्सिस्टन्सी सोबतच डे बाय डे स्वतःला ग्रो करा. ठीक आहे. जे तुम्हाला येतंय आतापर्यंत तर तिथंच तुम्ही स्टक राहू नका. तुम्ही भरपूर वेगवेगळे स्किल्स असतील किंवा मग काही शॉर्टकट्स असतील तर ह्या भरपूर गोष्टी ज्या असतील ना तर त्या शिकत चला. आता मला YouTube बऱ्यापैकी भरपूर गोष्टी मला माहिती आहेत. बट स्टिल मनोज डे तुम्हाला माहिती असेल तर त्यांचा YouTubeचा मास्टर क्लास आहे. तर तो मी करतीये म्हणजे तो मी जो काही असेल तर तो शिकणं माझं चालू आहे. त्याचसोबत वेब वेदा नावाचा आहे. तर त्यांचा अंकुर वारिको तर त्यांचा YouTubeचा जो काही कोर्स असेल तर तो मी करते. कारण
एक्स्ट्रा आपल्या नॉलेजमध्ये एक्स्ट्रा भर पण पडते. सोबतच इथे मी स्वतः सुद्धा YouTubeचा क्लास जो असेल ना, तर तो घेते. थोडक्यात सांगण्याचा माझा उद्देश काय आहे, की स्किल पण शिका, सोबतच ते डिलिव्हर पण करा. ॲक्शन जी असेल ना, तर ती पण घ्या. तरच तुमचा इन्कम जो असेल ना, तर तो जनरेट होणार आहे. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रगल्स, टाईम मॅनेजमेंट, भरपूर इश्यूज असतात. त्यामुळे तुमची लाईफ काय आहे, तुमचे रुटीन्स काय आहेत, तर ते तुम्हाला माहिती आहेत आणि ते फिक्स कसे करू शकताय तुमचे रुटीन्स, तर ते तुम्ही स्वतः ठरवू शकताय. तर आजची कॉन्टेस्ट जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं, तर आजची कॉन्टेस्ट अशी आहे, की जर तुम्हाला सुद्धा फ्रीलान्सिंग चालू करायचं असेल, ग्राफिक डिझायनिंग जर चालू करायचं असेल, तर खाली कॉमेंटमध्ये स्टार्ट किंवा येस, ठीक आहे, स्टार्ट किंवा येस असा मेसेज करा, कॉमेंट करा खाली ह्या व्हिडिओच्या. आणि लाईव्ह मध्ये आपण तुमचा जो काही लकी विनर असणार आहे, तर तो आपण चूज करणार आहे आणि त्यांना सिम्पली त्यांच्याच कॉमेंटवरती जो काही मेसेज असेल की तुम्ही चूज झालेला आहात ऍडव्हान्स कॅनवा प्लस एआयच्या कोर्ससाठी, तर तो मेसेज जो काय असेल ना, तर तो येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जावा आणि खाली स्टार्ट किंवा येस दोन्हीपैकी कोणतेही कॉमेंट जी असेल ना, तर ती तुम्ही करू शकता. तर आय होप ही माझी कंप्लीट जर्नी किंवा हे माझे कंप्लीट जे काही प्लॅन्स होते, तर ते तुमच्या लक्षात आले असतील आणि ॲज अ बिगिनर तुम्ही सुद्धा स्टार्ट करणार आहात. जर तुम्हाला कॅनवा इन डिटेल शिकायचा असेल, जर तुम्हाला मोबाईल ग्राफिक्स जो आहे, तर तो इन डिटेल शिकायचा असेल आणि त्यातून इन्कम जो असेल ना, तर तो जनरेट करायचा असेल, तर आपली नवीन बॅच जी आहे, तर ती 21 एप्रिलला आणि 28 एप्रिलला जी असेल ना, तर ती चालू होते. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कॉमेंट सेक्शनला मी पिन केलेला आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय आणि जे काही मोबाईल ग्राफिक्स बद्दलचे जे काही डिटेल्स असतील ना, तर ते तुम्ही मला विचारू शकताय. आता सध्या अक्षय तृतीया येते, त्यामुळे भरपूर ऑफर्स जे असतील अकॅडमीमध्ये आपल्या, तर ते चालू आहेत. तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्हाला दिली जाईल. आय होप व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.